आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। एसटी बस स्टँडची सुविधा उपलब्ध, दिनेशभाई घाग यांच्या मागणीला यश। नागोठाणे रोशन पत्की। भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण यांच्यामार्फत नागोठाणे ते मुंबई व नागोठाणे ते पोलादपूर या दोन्ही मार्गावर एसटी बस स्टँडची सुविधा नुकतीच उपलब्ध करून देण्यात आली आहे। याबाबतचा पाठपुरावा शिवसेना नागोठाणे विभाग संघटक दिनेशभाई घाग यांनी भारतीय राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरण यांच्याकडे केला होता। याबाबतचे पत्र वजा अर्ज 21 नोव्हेंबर 2025 रोजी दिनेशभाई घाग यांनी भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण यांच्याकडे केला होता। याबाबतची अधिक माहिती अशी की या महामार्गाला लागूनच कोकण एज्युकेशन सोसायटीचे कैलासवासी बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुल असून या विद्यासंकुलात एकूण 2000 ते 2500 विद्यार्थी शिकत असून 70 ते 80 शिक्षक येथे रुजू आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रवासाची गैरसोय होत होती। याबाबतची होणारी समस्या, याबाबतची माहिती शाळेचे मुख्याध्यापक यांनी दिनेशभाई घाग यांच्या कानावर घातली असता त्याबाबतचे पत्र प्राधिकरणाच्या नावे शाळेमार्फत दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आले होते व हे पत्र हायवे प्राधिकरणाला सादर करण्यात आले। याच पत्राच्या अनुषंगाने दिनेशभाई घाग यांच्या नावाने दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी पत्र वजा अर्ज प्राधिकरणाला देण्यात आले होते। या दोन्ही अर्जाचा विचार करून अर्जाची पूर्तता करण्यात आली व काही दिवसांपूर्वीच नागोठाणे ते मुंबई व नागोठाणे ते पोलादपूर या दोन्ही मार्गावर एसटी बस स्टँड उभारण्यात आले आहे। शाळेचे मुख्याध्यापक व या विभागातील नागरिक यांच्याकडून दिनेशभाई घाग यांचे सर्वत्र आभार मानले जात आहे। याच अनुषंगाने आज दिनांक 12 जून रोजी रायगड जिल्हा परिषद सदस्य सुमित काते, संतोष चितळकर, पांडुरंग कामते, बाळू रटाटे, संदीप वाजे, विहान हेंडे तसेच सर्व ग्रामस्थ यांनी या एसटी स्टँडला प्रत्यक्ष भेट देऊन दिनेशभाई घाग यांचे कौतुक केले। रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।